कायद्याचं काम असतं गुन्हेगारांना पकडणं, पण जेव्हा कायद्याचा रक्षकच गुन्हेगार बनतो तेव्हा फक्त एक माणूस नाही तर संपूर्ण यंत्रणाचा विश्वास हरवतो. आज आपण बोलणार आहोत त्या घटनेविषयी ज्याने पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या पोलीस दलात हलकल्लोळ उडवला आहे. नमस्कार, मी सैफ तांबोळी आणि तुम्ही पाहत आहात अनफिल्टर्ड महाराष्ट्र ऑफिशियल. एक पोलीस अधिकारी जो आर्थिक गुन्हे उघड करत होता तोच एका प्रचंड 2 कोटींच्या लाच प्रकरणात अडकला. होय, हा आहे PSI प्रमोद चिंतामणी यांचा किस्सा, ज्यांनी न्यायालयीन जमिनीसाठी 2 कोटींची डील केली पण स्वतःच अडकले लाच प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात. पिंपरी चिंचवड पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेत एक अनुभवी अधिकारी काम करत होता, PSI प्रमोद रवींद्र चिंतामणी. बाहेरून बघायला एक कर्तव्यदक्ष, तपासात हुशार आणि वरिष्ठांचा विश्वासू अधिकारी, पण आतून एक असा अधिकारी ज्याच्या मनात पैशाची लालसा पेटली होती. एका वकिलाच्या क्लायंटवर फसवणूक आणि बनावट कागदपत्र तयार केल्याचा गुन्हा दाखल होता. गुन्हा गंभीर होता आणि त्या क्लायंटच्या वडिलांना पोलिसांनी आधीच अटक केली होती. ते न्यायालयीन कोठडीत होते. तपासाची सूत्र होती PSI प्रमोद चिंतामणी यांच्या हातात. एक दिवस तक्रारदार वकील तपास अधिकाऱ्यांना भेटायला आला. त्यांचं उद्दिष्ट एकच होतं, त्यांच्या क्लायंटच्या वडिलांना न्याय मिळवून देणं, जमिनीवर सुटका व्हावी. वकील: सर, माझ्या क्लायंटच्या वडिलांना काहीतरी मदत मिळेल का? ते निर्दोष आहेत. चिंतामणी: मदत मिळेल, पण मदतीला किंमत असते. चिंतामणी: 1 कोटी मला, 1 कोटी वरच्या लोकांना 2 कोटी दे आणि जमीन मिळेल. त्या क्षणी वकिलाला थरकाप बसला. त्याच्या समोरचा माणूस जो न्यायाचा प्रतिनिधी असायला हवा होता तोच न्याय विकत घेत होता. हतबल असहाय वकील थेट गेला लाच प्रतिबंधक विभागाकडे. तिथे त्याने आपली तक्रार नोंदवली. ACB अधिकारी शांतपणे ऐकत होते आणि मग ठरलं सापळा रचायचा. ACB ने तक्रारीची पडताळणी केली. प्रत्येक फोन कॉल, प्रत्येक भेट, प्रत्येक बोललेलं वाक्य रेकॉर्ड केलं गेलं आणि सर्व पुरावे स्पष्ट सांगत होते. होय, PSI चिंतामणी यांनी 2 कोटींची मागणी केली होती. 2 नोव्हेंबरच्या सकाळी ACBच्या पथकाने सापळ्याची योजना आखली. ठिकाण ठरलं रस्तापेठ, पुणे. उंटाड्या मारुती मंदिराजवळ एक ठराविक जागा. तक्रारदाराला सांगण्यात आलं, पहिला हप्ता दे, पण आम्ही सावलीत असू. ACBचे अधिकारी साध्या वेशात तिथे पोहोचले. कॅमेरा, मायक्रोफोन, वायरलेस सिग्नल सगळं तयार. दुपारचे साधारण 12:30च्या सुमारास वकील एका पिशवीत 46,50,000 रुपये घेऊन आला. हेच होते 2 कोटींच्या डील मधला पहिला हप्ता. PSI चिंतामणी शांत चेहऱ्याने आले. त्यांनी पिशवी घेतली आणि एवढंच म्हटलं, बाकीचं पुढच्या आठवड्यात पाहू. आणि त्या क्षणी ACBचे अधिकारी धावले. PSI प्रमोद चिंतामणी रंगेहात अटक. ही बातमी काही मिनिटात संपूर्ण पोलीस विभागात पसरली. EOWचा अधिकारीच पकडला गेला. सगळ्यांच्या चेहऱ्यावर एकच प्रश्न होता, हे खरोखरच शक्य आहे का? वरच्या अधिकाऱ्यांमध्ये खळबळ माजली. लोक म्हणू लागले, तो तर वरिष्ठांचा माणूस होता, त्याने नाव घेतलं वरच्यांचंही. पण ACB शांतपणे म्हणाली, आम्हाला पुरावे मिळाले आहेत, तपास निष्पक्ष असेल. अटक झाल्यानंतर चिंतामणी यांच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा अंतर्गत गुन्हा दाखल झाला. केस हस्तांतरित झाली समर्थ पोलीस ठाण्यात. पंचनामा, नोटाच्या बंडल्स, केमिकल टेस्ट सगळं कायदेशीर पद्धतीने झालं. 46,50,000 रुपये नोटांवर ACBच्या फ्लोरोसंट पावडरचे डाग स्पष्ट दिसत होते. एका PSI मुळे संपूर्ण पोलीस दलाचं नाव चिखलात गेलं. जनतेत चर्चेला उधाण आलं, जे न्याय द्यायला हवेत तेच न्याय विकत आहेत का? सोशल मीडियावर पोस्ट, मीम्स आणि व्हिडिओज, 1 कोटी मला, 1 कोटी त्यांना, हे वाक्य अक्षरशः व्हायरल झालं. लोकांमध्ये संताप होता, पण एक प्रकारची निराशा होती. हे थांबणार तरी कसं? ACBचा तपास सुरू आहे. PSI चिंतामणी यांनी सांगितलेले वरचे अधिकारी कोण आहेत हे शोधण्याचं काम आता सुरू झालं आहे. ACB ने सर्व कॉल रेकॉर्डिंग्स, बँक ट्रान्झॅक्शन्स आणि डिजिटल पुरावे गोळा केले आहेत. या प्रकरणात आणखी काही मोठी नावं पुढे येतील का, हा मोठा प्रश्न आहे. भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा 1988 नुसार एखादा शासकीय कर्मचारी जर कोणत्याही लाभासाठी पैसे घेत असेल तर तो दोषी ठरवला जाऊ शकतो आणि दोष सिद्ध झाल्यास 7 वर्षापर्यंत तुरुंगवास आणि जुर्माना अशी शिक्षा होते. PSI चिंतामणी आता न्यायालयीन कोठडीत आहेत आणि पुढचा तपास ACBच्या हाती आहे. आपण सर्वसामान्य लोक पोलिसांकडे आशेने पाहतो. आपला प्रश्न, आपला गुन्हा, आपला न्याय सगळं त्यांच्याकडे सोपवतं. पण जेव्हा हाच विश्वास खालावतो तेव्हा समाजातील न्याय व्यवस्था हादरते. ही फक्त एका PSIची चूक नाही, ही प्रणालीतील आजाराची लक्षणं आहेत. 2 कोटींची मागणी केली पण आयुष्यभराच्या प्रतिष्ठेचा नाश झाला. एक क्षणाच्या लालसेने एक अधिकारी अंधारात हरवला. ACB ने आपलं काम केलं, पण समाज म्हणून आपणही विचार करायला हवा. आपण न्याय विकत घेतोय का, की भ्रष्टाचार थांबवण्यासाठी उभे राहतोय? ही होती खरी कहाणी पुण्यातील 2 कोटींची डीलची. PSI प्रमोद चिंतामणी ज्यांनी न्याय विकत घ्यायचा प्रयत्न केला, पण अखेर न्यायानेच त्यांना पकडलं. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.